नमस्कार, मी कल्याणी। आपला 8वा अध्याय निम्मा वाचून झालेला होता। राहिलेला 8वा अध्याय तर मी आता वाचायला घेतेय। मध्ये 2-3 दिवस मला व्हिडिओ करायला सवड झाली नाही, वाचायला सवड झाली नाही, कारण माझा स्वतःचा एक बिझनेस आहे, लोणची मसाले तयार करणे। तर मी मोठी एक्झिबिशन्स करत असते। तर माझा 4 दिवसाचा एक मोठं एक्झिबिशन होतं, त्यामुळे ह्या 2-3 दिवसात मला व्हिडिओ करायला अजिबातच सवड झाली नाही, वाचायलाही सवड झाली नाही। त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांची मनापासून माफी मागते, दिलगिरी व्यक्त करते। आणि आता मी पुढचा भाग वाचायला घेते। मी वाचते, तुम्ही ऐका। कर्मरहस्य। निरंतर श्रीपादांचे नामस्मरण व ध्यान केल्याने येथील परिसरातील वातावरण शुभप्रद आणि पवित्र अशा स्पंदनांनी भरले आहे। जन्मतः नरसावधानी ब्राह्मण असले तरी त्यांच्या घरात भौतिक, मानसिक व आध्यात्मिक स्पंदने विषपूरित असल्या कारणाने तेथील वायुमंडल कलुषित झाले होते। या कारणाने श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या आतिथ्याचा स्वीकार केला नाही। यातील हे रहस्य आहे बरे का। जीव परिणामक्रमाने किंवा विपरिणामक्रमाने कर्मसूत्राच्या अनुसार जन्म घेण्यास वर्ण आवश्यक आहे, नाही का। यासाठी वर्णाश्रमाची योजना झाली। जॉन हा जर्मनी देशाचा रहिवासी असून सुद्धा त्याला ब्रह्मज्ञानाची अत्यंत जिज्ञासा लागली होती। परिणाम क्रमाच्या शेवटच्या अवस्थेत त्याला कुरोपुरी श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले व अमोघ अशा अनुग्रहाची प्राप्ती झाली। नरसावधानी पिठिकापुरममध्ये असून सुद्धा श्रीपाद श्री दत्तात्रयांचे अवतार आहेत हे जाणण्यास त्यांना कित्येक वर्षे लागली। हे जाणल्यानंतर सुद्धा साधना क्रमाशिवाय श्री दत्तांच्या अनुग्रहास प्राप्त होणे अशक्य होय। यावर मी म्हणालो, स्वामी आपले म्हणणे असे आहे की प्रत्येक जीवकणांमध्ये बदल घडत असतो, तर प्रत्येक जातीस एक आत्मा आहे काय। पार्वती देवी ही हिमपर्वताची कन्या असे म्हणतात। असे म्हणण्याचे कारण काय। यावर तिरुवनदास म्हणाले, प्रत्येक जातीस एक आत्मा असतो, तो शक्ती स्वरूपात असतो। ती शक्ती दिव्यात्मा असल्या कारणाने श्री दत्त प्रभूंच्या मधून बाहेर आलेली आहे। सदैव या शक्तीचा संबंध परमात्म्याशी असल्या कारणाने ती महाशक्ती होय। जात या शब्दाचा अर्थ तू समजतोस तसा नाही। जिवंत व्यक्तीमध्ये जसे चैतन्यवंत असे जीवकण असतात असा आहे। त्याचप्रमाणे सामूहिक सांघिक व्यक्तिमत्वामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे शक्ती सामर्थ्य गुणगण अंतलीन होऊन असतात। तसेच प्रत्येक गावास, प्रत्येक शहरास, प्रत्येक राष्ट्रास एक आत्मा असतो। आपण राहतो त्या भूमीस सुद्धा आत्मा आहे। भूमीची जी अधिष्ठान देवता तीच आपण भूमाता असे म्हणतो, तिच्यातील आत्म्याचे परमात्म्याचे अंश असल्या कारणाने ती मानसिक संबंध असलेली महाशक्ती आहे। तसेच हिमपर्वताच्या ठाई अधिष्ठित असलेल्या देवता शक्तीस हिमवंत असे संबोधित करतो। त्या हिमवंताची पुत्री हेमवती होय। सर्व साक्षी सूर्य भगवानांचे पुत्र यमधर्म असे मानल्यास जीवराशीच्या शुभाशुभ कर्मानुसार न्याय करून पाप्यांना शिक्षा करणारी देवता शक्ती आहे असा अर्थ होतो। जगातील सारे प्राणी मात्र आपापले कार्य करण्यासाठी सूर्यापासून ऊर्जा प्राप्त करतात। आकाशात विराजमान असलेले सूर्यबिंब वेगळे व त्याच्यात अधिष्ठित असलेले देवता स्वरूप देवात्मा वेगळे। श्रीपाद वल्लभ वयाच्या 30व्या वर्षी गुप्त होतील असे मी तुला सांगितले होते। ते अनंत कोटी ब्रह्मांडात असलेल्या अणुरेणूमध्ये विलीन होतील। ते सर्वात यामी आहेत ना। पुन्हा विलीन होणे म्हणजे काय असा प्रश्न तू विचारू शकतोस। ते सर्वात यामी असले तरी त्यांच्या शक्तीच्या प्रभावापासून थोड्या अंतरावर कोट्यावधी ब्रह्मांडे आहेत। त्या ब्रह्मांडातील परिभ्रमणांचे व्यवस्थीकरण करण्याच्या उद्देशाने त्यांच्या शक्ती प्रभावाने त्या ब्रह्मांडास आपल्याजवळ आकर्षित करतात। संपूर्ण सृष्टीत परिणामदशेत एखादी विपत्तकारी स्थिती उत्पन्न झाली असता श्री दत्तात्रयांचा अवतार होतो। चुंबक लोहाचे आकर्षण करते, परंतु लोहावर मालिन्य असल्यास चुंबकाचे आकर्षण करण्याची शक्ती अत्यंत बलहीन होते। मलिनत्वास नाहीसे करून सृष्टीतील प्रत्येक अणूचे आकर्षण करून विश्व परिणामास नूतन दिशा देण्याचा संकल्प जेव्हा होतो त्यावेळेस मात्र असे अवतार होतात। अहिल्यादी 5 नावांचे विवरण। तेव्हा मी म्हणालो, स्वामी, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकम ना स्मरे नित्यम महापातकनाशनम असे म्हणतात। हा विषय मला सुलभ रीतीने समजत नाही, म्हणून ह्याचे विवरण करावे ही प्रार्थना। तिरुमलदास यावर म्हणाले, अहिल्यावर इंद्र मोहित झाला होता व तिला प्राप्त करण्यासाठी त्याने मायेचा उपयोग केला। कुकुट रूप धारण करून त्याने बांग दिली। पहाट झाली असे समजून गौतम ऋषी अनुष्ठानास बाहेर गेले।
पतिव्रता असल्या कारणाने इंद्र अहिल्ये स्पर्श करू शकत नव्हता. इंद्र देवता देवशक्ती संपन्न असल्या कारणाने त्याने मायेची अहिल्य उत्पन्न करून त्या मायेच्या अहिल्येशी समागम केला. माया अहिल्येच्या शरीरातील जीवाणू इंद्राच्या तीव्र अशा इच्छेमुळे उत्पन्न झाली होती. माया अहिल्या व इंद्र समागमी असता गौतमाने पाहिले व क्रोधित होऊन त्या दोघांस शाप दिला. अहिल्या म्हणाली, हे मुनिवर, आपण हे काय केले? अध्यात्मात अहिल्या गौतमापेक्षा उच्च स्तरावर होती. अहिल्याच्या शापामुळे गौतम ऋषी 12 वर्षापर्यंत भ्रमिष्ट होऊन तदनंतर शिवार्चना करून स्वस्थ झाले. अहिल्याची मनशक्ती जड झाल्याने तिचे शरीर व जडत्व पाहून शिळा झाली. श्रीरामाच्या चरणधुळीने अहिल्याचे शाप विमोचन झाले. म्हणून अहिल्या परम पवित्र आहे असे जाण. शापग्रस्त असलेला इंद्र पंचपांडव म्हणून जन्मास आला. 5 रूप 5 मन असले तरी त्यास आधारभूत असलेला आत्मा एकच, हा एक विचित्र असा विषय आहे. शची देवीचा आविर्भाव यज्ञकुंडात द्रौपदीच्या रूपाने झाला. ती अयोनिजा आहे. खऱ्या सीतेस अग्निदेवाने आपल्या गर्भात लपविले व मायेच्या सीतेस रावणाने लंकेस नेले. अग्निप्रवेश केल्यावर मायेची सीता गुप्त झाली व खरी सीता बाहेर आली. म्हणून सीता महाप्रतिवर्ता आहे असे जाण. भूचक्रात 12 राशींमध्ये 27 नक्षत्रे आहेत. या 27 नक्षत्रांची जी अधिष्ठान देवता आहे तिचा जन्म तारादेवी म्हणून झाला. ती भर यौवनात असताना गुरुग्रहाचे अधिष्ठान देवता असलेले बृहस्पती मोहित झाले व तिच्याशी विवाह केला. वृद्धपती यौवनवतीस तृप्त करू शकत नाही. हा विषय धर्मविरुद्ध आहे. म्हणून विवाहसमयी केलेल्या शपथेचे उल्लंघन झाल्यास क्षती नाही. तारादेवीच्या मनात बृहस्पतीविषयी कधीच पतिभाव असल्याचे भाव उत्पन्न झाले नाहीत. तारादेवीच्या मनात पतीचे भाव उत्पन्न करण्याची जबाबदारी बृहस्पतींची होती. तसे न करता सकल धर्मांचे ज्ञाते असलेले बृहस्पतीने धर्माविरुद्ध आचरण केले. तारादेवीच्या शरीरातील जीवाणूंचे तिच्या मन प्रवृत्तीप्रमाणे बदल घडले. तिच्या मनात चंद्राचे रूप स्थिर झाले असून तिचे हृदय चंद्राधीन झाले होते. याप्रमाणे बदल घडलेली तारादेवी व पूर्वी बृहस्पतीशी विवाह केलेली तारादेवी भिन्न होत. म्हणून ताराचंद्र यांचे मिलन हे धर्माविरुद्ध नाही. सृष्टी नियमाप्रमाणे 27 नक्षत्रांतून भ्रमण करणे हा चंद्राचा धर्म होय, गुरुग्रहाचा नव्हे. जर गुरुग्रहाने असे केल्यास धर्माविरुद्ध होईल. कुठल्याही धर्माविरुद्ध कार्याची अधोगती होते. म्हणून 27 नक्षत्रांची अधिष्ठान देवता तारादेवी चंद्रमंडलाचे अधिष्ठान देवता असलेल्या चंद्रास पावणे हाच धर्म होय. बाबा रे, या धर्मसूक्ष्मास अनुसरून तारादेवी महाप्रतिव्रता होय. मी जे वाचते ते तुम्हाला वाचताना सुसह्य होत आहे ना, म्हणजे माझं वाचणं तुम्हाला समजतंय ना, किंवा काही प्रॉब्लेम येत नाही ना, हे जर तुम्ही मला कमेंटमधून सांगितलं तर फार बरं होईल. म्हणजे समजत असलं तरी सांगा, नसलं तरी सांगा, म्हणजे जेणेकरून काय होईल की मला वाचताना त्याप्रमाणे सुधारणा करता येईल. मला आत्ता काहीच कळत नाही आहे की मी जे वाचते ते तुम्हाला कळतंय की नाही, कारण ही अशी माझी पहिलीच वेळ आहे असं करायची. त्यामुळे मलाही संभ्रम होतोय की मी जे वाचते ते तुमच्या लक्षात येते की नाही. तर चला मी आता पुढलं वाचते. भीष्माचार्य शरशैवर असताना युधिष्ठिरास हितोपदेश केला. भीष्म म्हणाले, कूर्म कर्म घडत असता शक्यतो त्याला विरोध केला पाहिजे किंवा अधर्म घडत असलेल्या त्या स्थलाचा त्याग केला पाहिजे. यावर द्रौपदी खुदकन हसली. यावर भीष्म म्हणाले, ज्यावेळी द्रौपदीचा मानभंग झाला तेव्हा माझे वागणे अनुचित होते, कारण त्यावेळी मी दुर्योधनाच्या आश्रयात होतो. त्याच्या अन्नसेवनाने माझे रक्त कलुषित झाले होते व बुद्धी भ्रष्ट झाली होती. आता ते कलुषित रक्त माझ्यात नसून बुद्धी कल्मश रहित झाली असून ज्ञानोदय झाला आहे. जीव परिणामदशेत अनेक जन्म घेत असतो. थोड्या जन्मात स्त्री तर थोड्या जन्मात पुरुष होतो. मानव जन्माव्यतिरिक्त पशुपक्ष्यांदींचा सुद्धा जन्म घेतो. जन्मांतरी मंदोदरीचा पुरुष जन्म होता. त्या जन्मामध्ये तिला एक चंचल स्वभावाची, एक दुष्ट स्वभावाची व एक मृदू स्वभावाची अशा 3 पत्नी होत्या. इहजन्मी चंचल स्वभावाची पत्नी वानर होऊन वाली झाला. दुष्ट स्वभावाची पत्नी राक्षस होऊन रावण झाला व मृदू स्वभावाच्या पत्नीचा विभीषण म्हणून जन्म झाला. कल्पांतरी हे तिघे मंदोदरीचे पुरुष जन्म असता तिचे पत्नी होते. तर ती या जन्मी चंचल वृत्ती असलेला वाली
ह्याची पत्नी झाली व त्यापासून अंगदाचा जन्म झाला. तदनंतर दुष्ट प्रवृत्ती असलेल्या रावणाची भार्या झाली. रावण संहारानंतर मृदू स्वभाव असलेल्या विभीषणाची पट्टराणी झाली. तर वालीची पत्नी असताना, रावणाची पत्नी असताना व विभीषणाची पत्नी असताना तिच्यातले जीवाणू भिन्न होते, म्हणून मंदोदरी सुद्धा महाप्रतिवता होय. तेव्हा मी म्हणालो, स्वामी, स्त्रीस एकच पती किंवा पुरुष एक पत्नीव्रत असला पाहिजे असे म्हणतात, तर बहुभार्या किंवा भर्तृत्व निंदनीय आहे ना? कर्मचक्राचा परिणाम. तिरुमलदास म्हणाले, तुझे म्हणणे खरे आहे. एखाद्या पुरुषाने विनाकारण पत्नीस त्रास दिला तर सप्तजन्मापर्यंत बालविधूर होतो असे सांगितले आहे. एखादा पुरुष 4-5 स्त्रियांशी विवाह केल्याने पुढील जन्मी हा पुरुष स्त्री जन्म घेतो व त्या 4-5 स्त्रिया त्याची कामवासना व संस्कार क्षीण न झाल्याने पुरुष जन्म घेऊन त्या स्त्रीचा उपभोग घेतात. एका जन्मी असे झाल्यास व्यभिचार दोष घडतो. जर विविध जन्म घेऊन प्रत्येक जन्मी एकाशी विवाह केल्याने दोष नाही. हा कालचक्राचा प्रभाव आहे. असल्या कित्येक आश्चर्यकारक घटना या महाचक्रात घडत असतात. स्त्री जन्म घेतल्यास त्या जन्मासंबंधित धर्माचे आचरण केले पाहिजे. पुरुष जन्म घेतल्यास त्या जन्मासंबंधित धर्माचे आचरण केले पाहिजे. पती पत्नीमध्ये कलह उत्पन्न करणाऱ्या व्यक्तीचा पुढचा जन्म स्त्री अथवा पुरुष न होता नपुसक होतो व संसार सुखास वंचित होऊन दुःखी होतो. मांसाहार निषिद्ध आहे. समजा एखादी व्यक्ती एका शेळीचा वध करून 4 चौघांबरोबर मांसाहार करते. त्या शेळीस प्राणोत्क्रमण समयी अत्यंत पीडा होते. तिचे पीडित स्पंदन वायुमंडलात वावरत असतात. बाबारे, वायुमंडलात पीडामय व आनंदमय स्पंदने असतात. सत्कर्मांमुळे आनंदमय स्पंदने व दुष्कर्मांमुळे पीडामय स्पंदने उत्पन्न होतात. मृत शेळीने मारून खाल्लेल्या 4 चौघा मानवांचा सूड घ्यावा अशा इच्छेने प्राणत्याग झाल्या कारणाने मानव जन्म घेते व मांस भक्षण केलेल्या मानवांचा शेळींचा जन्म होतो. म्हणून मानवांनी क्षमा गुणांचे अवलंबन केले पाहिजे. सात्विक व्यक्ती शेळीस पाहिल्यावरही तिचे मांस भक्षण करू शकत नाही. जरी ती शेळी पूर्वजन्मी मारलेल्या मनुष्यास क्षमा करेल तर त्या शेळीस प्राणदान केल्याचे पुण्य लाभून तिचे कर्मचक्र थांबते. पिठिकापुरीच्या रहिवाशांचे सामूहिक पुण्य व सामूहिक पाप एकाच वेळेस फलित झाल्याने श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मास कारणीभूत झाले. पुण्यवान लोकांनी श्रीपादास श्री दत्त प्रभू असल्याचे जाणले व अधिक पुण्यफल प्राप्त करते झाले. तर पापीजन श्रीपाद श्रीदत्त असल्याने नाकारून अधिक पापाचे भागीदार होते झाले. श्री दत्ताची आराधना करीत असून श्रीपादांची निंदा करणाऱ्यास रौरवादी नरकाची प्राप्ती होते. विषय न समजल्यास मौन धारण करणे उचित होय. पण त्या दिव्य भव्य अशा मंगल स्वरूपावर निंदापवाद लादणे योग्य नव्हे. त्यांच्या मुखास मंगलारती करीत पायांवर खिळे ठोकणारे असे लोक सुखव्याधींनी ग्रस्त होतील. एवढेच नव्हे, श्री दत्तात्रेयांनी आपल्या अनुग्रहाने एका विचित्र अशा योग शक्तीचा समावेश केला. पुण्यवान जनांचे केवळ नामस्मरणाने विनासायास सर्व मनोरथ पूर्ण होत. तर पापीजन श्रीपादांची निंदा केल्याने त्यांच्यावर नाना प्रकारची विघ्ने व अरिष्ट कोसळत. श्रीपादांचे अग्निस्वरूप आहे. त्यांनी धारण केलेले अग्निवस्त्र होय. ते पवित्र योगाग्नी स्वरूप असून त्यांच्या पादुकांचा महिमा वर्णन करण्यास युगेही कमी पडतील. वेद उपनिषदे सुद्धा त्यांच्या पादुकांचे वर्णन करण्यास असमर्थ आहेत. किती युग झाले, किती कल्प लोटले, किती वेळा सृष्टी स्थिती लय कर्म पूर्ण झाले, पण श्रीदत्त ते श्रीदत्तच. हे अद्वितीय असून साक्षात श्री वल्लभ आहेत. सृष्टीतील प्रत्येक अणू या परमसत्याचा साक्षीदार आहे. स्वयंभू दत्ताची पुनर्प्रतिष्ठा. श्री पिठिकापुरास एका अवधूताचे आगमन झाले. ते उन्मत्त अवस्थेत असलेले सिद्ध पुरुष होते. त्यांचे वागणे अति विचित्र होते. कोणास आशीर्वाद द्यायचे असले तर शिवीगाळी करीत असा त्यांचा विचित्र स्वभाव होता. कोणाची स्तुती केली तर त्या व्यक्तीचे पुण्य क्षीण होत असे. पिठिकापूर वासियांनी त्या सिद्धास स्वयंभू दत्त कोठे आहेत असे विचारले. तेव्हा ते सिद्ध पुरुष म्हणाले, श्री दत्त सकल पुण्यक्षेत्रात स्नान करून सध्या एका नदीत आहेत. भक्तांनी खूप शोधाचा प्रयत्न केल्यावर एका नदीत स्वयंभू श्री दत्ताची मूर्ती सापडली. एका शुभ मुहूर्तावर त्या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठा सर्व मंगलप्रद
अशा सुमती महाराणी व ब्रह्मतेज असलेले श्री अप्पलराज शर्मा यांनी केली। त्या महोत्सवाचे अर्धव्यूह श्री बापनार्य होते। विद्यारण्यांचे प्राकट्य। मंदिरात मूर्तीची पुनर्प्रतिष्ठा झालेल्या दिवशी श्री बापनार्यांनी त्या सिद्ध पुरुषास आपल्या घरी भिक्षेस येण्याची विनंती केली। आजोबांच्या घरी त्या सिद्धास श्रीपादांचे दर्शन झाले। केवळ 2 वर्षांच्या त्या बालकास पाहिल्यावर त्या सिद्धाच्या मनात पुत्रवात्सल्य उत्पन्न झाले। श्रीपाद मातुल श्री व्यंकटेप्पा यांच्या खांद्यावर बसून त्यांच्या शिखीशी चेष्टा करीत सिद्धांकडे दृष्टी करून हसले। ते हास्य पाहून सिद्ध समाधी लागले। समाधीतून व्युत्थान झाल्यावर श्रीपाद म्हणाले, माधवा, तुझ्या इच्छेप्रमाणे हिंदू साम्राज्याची स्थापना माझे वय 16 वर्षांच्या असता बुक्कराय करील। तू हरिहर बुक्कराय यांच्या पाठीशी सदैव असले पाहिजे। विद्यारण्य महर्षी या नावाने तुझी ख्याती होईल। तुझ्या सदोहर सायणाचार्यांच्या वंशात येणाऱ्या शताब्दीत गोविंद क्षितिजांचा जन्म होणार आहे। गोविंद दीक्षिताचा जन्म होणार आहे। तो गोविंद दीक्षित कोणी नसून तूच असशील। राजर्षी होऊन तंजावूर संस्थानात महामंत्र्याचा पदभार सांभाळून कृत्य होशील। असे ऐकल्यावर आनंदाने सिद्धाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या। त्याने श्रीपादांना आपल्या जवळ घेतले। इतक्यात श्रीपादांनी त्या सिद्धाच्या चरणांचे वंदन केले। सिद्धाने आश्चर्य व्यक्त करतात श्रीपाद म्हणाले, तू विद्यारण्य या नावाने शृंगेरी पीठाधिपती होशील। तुझ्या शिष्य परंपरेत 3रा शिष्य कृष्ण सरस्वती म्हणून तूच असशील। तुझ्या मनात माझ्याविषयी पुत्रभाव उत्पन्न झाल्या कारणाने माझ्या पुढील नृसिंह सरस्वती या नावाने होणाऱ्या अवतारात काशी क्षेत्री कृष्ण सरस्वती होऊन तू मला संन्यास दीक्षा देशील। तू संन्यास धर्माचा उद्धार करशील। यास काशी विश्वेश्वर व माता अन्नपूर्णा यांची साक्ष असेल। वशिष्ठ शक्ती, पराशर, त्रैश्वर्य, प्रवरान्वित, पराशर गोत्रोद्भव, ऋग्वेदांतर्गत, वाजपेय याजी, माधवाचार्य हे विद्यारण्य महर्षी नावाने ख्यात होतील। बाबा रे, उद्या तुला आणखी चरित्र सांगेन। असे म्हणून तिरुमलदासांनी त्या दिवशीचे निरूपण तेथेच थांबवले। श्री वल्लभांचा जय जयकार असो। 8वा अध्याय समाप्त। तुम्हाला हा अध्याय कसा वाटतोय ते नक्की सांगा। माझं भाषण समजते की नाही ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।